नमस्कार, मी अपर्णा आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आई तुम्हाला कुठलीही रेसिपी दाखवणार नाहीये, तर आज आपण करतोय देशपांडेंचं केळवण। केळवण करण्याची प्रथा पूर्वी का सुरू झाली असेल याचा विचार करत होते। लग्न घरी पूर्वीच्या काळी खूप कामं असायची, कारण सगळी कामं ही घरी केली जायची। तर मग अशातच मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी, शेजारच्या पाजारच्यांनी जर आपल्याला जेवायला बोलवलं म्हणजे आपलं केळवण केलं लग्न घरच्यांचं बेसिकली, आणि मग लग्न घरची कामं करण्यासाठी त्याला जास्त वेळ मिळत असेल म्हणून कदाचित ही प्रथा सुरू झाली असेल। चल, अशी केली देशपांडेंच्या केळवणाची तयारी। हे बघा, इथून त्यांची एंट्री होणार आहे घरात। तर आम्ही फुलाच्या पाकळ्यांचा सडा घातलाय आणि थोडीशी जुजबी अशी सजावट पण केली आहे। हा माझा भाचा आहे, मोठ्या बहिणीचा मुलगा, आणि आता डिसेंबरमध्ये त्याचं लग्न आहे, सो आम्ही त्यांचं केळवण करतोय घरी। त्याच्यासोबत साजिरी गोजिरी अशी आमची होणारी सुनबाई पण आहे, आणि आम्ही त्यांचं औक्षण करतोय, त्यांना वेलकम करतोय। लग्नाची केळवणं सुरू झाली ना की वेळ खूप कमी पडतो, तर मी आणि माझा भाऊ मिळून असं एकच केळवण करायचं ठरवलं। आणि हे बघा, माझी ताई, भाऊजी, माझी छोटी बहीण आणि तिची मुलगी यांचं पण आता स्वागत केलेलं आहे। त्यांचं पण औक्षण करूया, त्यांना ओवाळूया। खूप आनंदाचा क्षण आम्ही साजरा करत आहोत। आम्ही सनई चालू केलेली होती, घरात अगदी लग्नाचा माहोल तयार झालेला होता। घरात आई, भाऊ, भावाची बायको म्हणजेच माझी वहिनी, आणि भावाची मोठी मुलगी, माझी मोठी बहीण, भाऊजी, माझी छोटी बहीण, तिची मुलगी, ज्यांचं लग्न आता होणार आहे ती जोडी, आणि ही जोडी जी आहे ही मोठी जोडी आहे, माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आणि तिची सून। आणि हे केळवण पिंपरी चिंचवडला आपल्या घरी झाल्यामुळे आम्ही दोघंसुद्धा असा पूर्ण परिवार इथे जमलेला आहे, आणि त्यामुळे आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय। आई तर एकदम खुशीत दिसत होती आज। माझी छोटी बहीण माझ्या भावाच्या मुलीला आणि तिच्या मुलीला म्हणजे माझ्या भाच्यांना औक्षण करते। हे बघा, अहो आलेत, बाहेर गेले होते काही कामानी, ते पण आलेले आहेत। हा माझा भाऊ आहे, याचं पण औक्षण करते छोटी बहीण। अशा पद्धतीने सगळ्यांच्या औक्षणाचा कार्यक्रम हा आता पार पडलेला आहे, आणि आम्ही तो खूप एन्जॉय केला आहे, हसत हसत गप्पा मारत, काही विचारू नका। छोटी बहीण आणि तिची मुलगी ह्या दोघींचं औक्षण माझी वहिनी करते। ही जरी माझी छोटी बहीण असली तरी मोठ्या बहिणीची छोटी जाऊ आहे, धाकटी जाऊ आहे, त्याच्यामुळे तिचाही आज मान आहे। हे बघा, आई आणि तिचे दोन्ही जावई इथे आहेत, दोन्ही भाच्या आणि मोठी सून। सगळ्यांचे चेहरे आनंदाने ओतप्रोत भरलेले आहेत। ओल्या नारळाच्या करंज्या आता खाणार आहोत, एन्जॉय करणार आहोत। ह्या अशा छानशा वॉर्म वेलकम नंतर आम्ही सगळ्यांना वेलकम ड्रिंक देणार आहोत। ज्याला चहा पाहिजे त्याला चहा, कॉफी हवी आहे त्याला कॉफी, आणि कैरीचं पन्ह देखील केलं आहे। यानंतर घरी आम्ही आहेराचा कार्यक्रम केला, आणि पुढचा कार्यक्रम होता आमचा वाकड इथे हॉटेल पंचामृतमध्ये, तिथे पण आम्ही पोहोचलो। सर्वानुमते घरी स्वयंपाक न करता आपण कुठेतरी बाहेरच जेवायला जाऊया असं ठरलं, आणि मग आम्ही पंचामृतमध्ये जाण्याचं ठरवलं। अन्नम न निंद्यात तदव्रतम, अर्थात अन्नाला नावे ठेवू नका, हेच आपलं व्रत आहे। वा वा, मोदक आणि साजूक तूप। पंचामृतमध्ये थाळीचं जेवण आहे। हे बघा, सगळे इथे आनंदाने जेवण करतायत। वेलकम ड्रिंक म्हणून जलजिरा आणि कोकमचं सरबत होतं। त्यानंतर स्वीट्समध्ये उकडीचे मोदक, ड्रायफ्रूट रबडी आणि मधुर मिलन होतं। स्नॅक्समध्ये ढोकळा, सेवई रोल आणि दाल पकवान होतं। भाज्यांमध्ये 3 भाज्या होत्या, पनीर अंगारा, व्हेज कोल्हापुरी, भेंडी, दाल फ्राय होतं, कढी होती, पालक पुरी, फुलका, मकई भाकरी, प्लेन राईस आणि पुलाव सुद्धा, आणि सगळ्यांचे प्रसन्न चेहरे। केळवणाचा हा व्हिडिओ कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत, मोफत आहेत, फुकट आहेत।
पुन्हा भेटूया पालक पुरी, फुलका, मक्याची भाकरी, प्लेन राईस आणि पुलाव असा एकदम साग्र संगीत आणि भरगच्च असा मेनू होता।